वेलकम वेलकम रूपा एज्युकेशन अकॅडमी मध्ये आपला स्वागत आहे. तर इयत्ता 10वी राज्यशास्त्र या विषयाचं स्वाध्यायाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर प्रकरण पहिला आहे संविधानाची वाटचाल. तर या पाठाचं स्वाध्याय आपण पाहूयात. प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. त्यामध्ये आकडा नंबर 1 आहे, महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी डॅश डॅश टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. ऑप्शन अ आहे 25, ब आहे 30, क आहे 40, ड आहे 50. तर करेक्ट उत्तर आहे 50. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी 50% राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. आकडा नंबर 2 आहे, पुढील पैकी कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आणि स्वतःचा विकास साधण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले आहे. ऑप्शन च आहे माहितीच्या अधिकार कायद्याद्वारे, ब हुंडा प्रतिबंधक कायद्याद्वारे, क अन्न सुरक्षा कायद्याद्वारे, ड यापैकी कोणताही नाही. तर ब आहे हुंडा प्रतिबंधक कायद्याद्वारे. उत्तर पुढीलपैकी हुंडा प्रतिबंधक कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आणि स्वतःचा विकास साधण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले आहे. आकडा नंबर 3 आहे, लोकशाहीचा गाभा म्हणजे डॅश डॅश होय. ऑप्शन स प्रौढ मताधिकार, ब सत्तेचे विकेंद्रीकरण, क राखीव जागांचे धोरण, ड न्यायालयीन निर्णय. तर उत्तर आहे लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण होय. प्रश्न दुसरा आहे, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. नंबर 1 आहे, भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. हे विधान बरोबर आहे, कारण आकडा नंबर 1, भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधने रद्द केल्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे. आकडा नंबर 2, संविधानाने स्वीकारलेल्या प्रौढ मताधिकारांच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. आकडा नंबर 3, सुरुवातीस मताधिकारांसाठी असणारी 21 वर्षाची अट नंतर 18 वर्षे पूर्ण अशी करण्यात आल्यामुळे मताधिकार अधिक व्यापक झाला. मतदारांची एवढी संख्या जगातील कोणत्याच लोकशाही देशात नाही, म्हणून भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. पुढचा प्रश्न आहे, माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे. हे विधान चूक आहे, कारण नंबर 1, लोकशाही अधिक सदृढ होण्यासाठी आणि नागरिक व शासन यांचा परस्परांवरील विश्वास वाढण्यासाठी शासन काय करीत आहे हे नागरिकांना माहीत असणे आवश्यक असते. नंबर 2, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही चांगल्या शासनाची वैशिष्ट्ये या अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात. नंबर 3, शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास या अधिकारामुळे मदत झाली, म्हणून माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे. पुढचा प्रश्न आहे, संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. उत्तर, हे विधान बरोबर आहे, कारण संविधान हे लिखित स्वरूपात असले तरी ते ग्रंथात बंद झालेले नसून ते प्रवाही असते. नंबर 2, संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला असतो. नंबर 3, संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते. संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळेच त्यांचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. पुढचा प्रश्न आहे नंबर 3, टिपा लिहा.
त्यामध्ये पहिला आहे अल्पसंख्याक विषयक तरतुदी. उत्तर नंबर 1, अल्पसंख्याकांच्या अधिकाराचे रक्षण व्हावे व त्यांचा विकास व्हावा यासाठी संविधानात या वर्गासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. नंबर 2, धर्म, वंश, भाषा, जात, प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभावांना प्रतिबंध करण्यात आला आहे. नंबर 3, अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. नंबर 4, अल्पसंख्याकांची भाषा, संस्कृती, लिपी, धर्म यांचे रक्षण करण्यासाठी संविधानात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. पुढचा आकडा आहे राखीव जागा विषयक धोरण. उत्तर आहे 1, भारतीय समाजातील काही लोकसमूह हे वर्षानुवर्षे सामाजिक न्यायापासून दूरच राहिले. शिक्षण आणि रोजगाराच्या संधीपासून ते दीर्घकाळ वंचित राहिले आहेत. नंबर 2, अशा लोकसमूहांना स्वतंत्रोत्तर काळात मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक होते. म्हणून संविधानकारांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये विशिष्ट प्रमाणात राखीव जागा ठेवण्याचे धोरण स्वीकारले. नंबर 3, त्यानंतर संसदेने इतर मागासवर्गीयांसाठी सुद्धा राखीव जागांची तरतूद केली. नंबर 4, राखीव जागांविषयक धोरणांमुळे वंचित समाज घटकांना न्याय मिळवून आपला विकास करण्याची संधी मिळाली आहे. पुढचा संख्या आहे लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व. उत्तर 1, संविधानकारांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरुवातीपासूनच स्त्री पुरुष समानतेचे धोरण स्वीकारून दोहोंनाही समान राजकीय अधिकार प्रदान केले. दुसरा, त्यामुळे 1952च्या पहिल्या लोकसभेत 22 महिला निवडून आल्या होत्या. ही संख्या वाढत जाऊन 2019च्या निवडणुकीत ती 76 वर जाऊन पोहोचली आहे. नंबर 3, लोकसभेच्या एकूण जागांच्या 50% जागा स्त्रियांसाठी राखून ठेवाव्यात असे विधेयक संसदेच्या पटलावर मांडले गेले आहे. 4, स्त्रियांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व वाढल्यास स्त्रियांवरील अन्याय दूर होईल आणि देशाच्या निर्णय प्रक्रियेतील स्त्रियांचा सहभाग वाढेल. पुढचा प्रश्न आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा. त्यामध्ये पहिला आहे हक्काधारित दृष्टिकोन. उत्तर नंबर 1, स्वतंत्र भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला. ही पद्धती देशात अधिकाधिक रुजावी, प्रगल्भ व्हावी यासाठी सत्तेवर आलेल्या प्रत्येक शासनाने प्रयत्न केले. 2, लोकशाहीकरणासाठी सुधारणा करताना नागरिकांकडे केवळ लाभार्थी म्हणून पाहण्याचा सुरुवातीला या सरकारांचा दृष्टिकोन होता. 3, इसवी सन 2000 नंतरच्या काळात मात्र नागरिकांचा हक्क ही भूमिका घेऊन या सुधारणा होऊ लागल्या. 4, म्हणून प्रत्येक नागरिकाला माहितीचा, शिक्षणाचा तसेच अन्न सुरक्षेचा केवळ लाभ व्हावा म्हणून कायदे केले गेले नाहीत, तर ते नागरिकांचे हक्क मानले गेले. या भूमिकेलाच हक्काधारित दृष्टिकोन असे म्हणतात. पुढचा आकडा आहे माहितीचा अधिकार. उत्तर 1, शासनाने केलेल्या व्यवहारांची माहिती जनतेला मिळावी, शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद साधला जाऊन परस्परांविषयी विश्वास वाढावा यासाठी शासनाने 2005 साली नागरिकांना माहितीचा अधिकार दिला. 2, या अधिकारांमुळे गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार दडपले जाऊ शकत नाहीत. 3, शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेला उत्तरदायी आहोत याची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होते. 4, माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले. शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली आहे. पुढचा आकडा आहे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय. उत्तर सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे 1, ज्या सामाजिक बाबींमुळे, विचारांमुळे व्यक्तीवर वा काही लोकसमूहांवर अन्याय होतो त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे. 2, व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे. 3, जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे. 4, सर्वांना विकासाची समान संधी देणे.
पुढचा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला आहे, मतदारांचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले? किंवा टिपा लिहा पण आपण लिहू शकतो. त्यामध्ये मताधिकार आहे. उत्तर आहे, भारतीय संविधानाने सर्व स्त्री पुरुष नागरिकांसाठी मतदानासाठीची वयोमर्यादा किमान 21 वर्षे पूर्ण अशी ठेवली होती. ही मर्यादा 18 वर्षे करण्यात आल्याने 1. युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकर प्राप्त झाले. 2. आपले प्रतिनिधी कसे असावेत याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार युवा वर्गाला मिळाला. 3. यामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढून ती जगातील सर्वात मोठी लोकशाही बनली. 4. या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली. युवा वर्गाच्या राजकीय जाणीवा अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली. पुढचा आकडा आहे, न्यायालयाने दिलेल्या कोणत्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मानाची व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे? उत्तर, न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मानाची व प्रतिष्ठेची जपणूक होण्यास मदत झाली. एक आहे, घटस्फोटित महिलांना पोटगी देण्याचे पुरुषांवरील बंधन तसेच समान कामासाठी स्त्रियांना पुरुषांएवढेच वेतन या कायद्यांवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. दुसरा आहे, वडिलांच्या संपत्तीत विवाहित मुलींचाही समान वाटा असेल या न्यायालयाच्या निर्णयामुळे स्त्रियांना अधिक आर्थिक सुरक्षितता मिळाली. तिसरा आहे, प्रार्थनास्थळी सर्व स्त्रियांना मुक्त स्वातंत्र्य असेल या न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व धर्मातील स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली. चौथा आहे, खाप पंचायतीचे अधिकार न्यायालयाने रद्दबातल केल्यामुळे स्त्रियांवर घातली जाणारी बंधने दूर होऊन त्यांना न्याय मिळाला. न्यायालयाने दिलेल्या निर्णयातून स्त्रियांना प्रतिष्ठा आणि सन्मान देणारे अनेक कायदे संसदेला करावे लागले. थँक यू.